जय हिंद महाराष्ट्र। मी शाखा क्रमांक 89 शाखा संघटक सुषमा पालकर। माझं एवढंच निवेदन आहे BMC खात्याला की हा जो कचरापट्टीचा परिसर आहे तो मेन रोड पडतो आणि तिथून वाहनांची ये जा सतत चालू असते। लहान मुलं शाळेत येतात जातात, तिथूनच रहिवाशांची वर्दळ सतत चालू आहे आणि त्या अनुषंगाने इतरांनाही धोका निर्माण झालेला आहे त्या कचऱ्याचा। कारण पावसाच्या पाण्यामुळे कचरा वाहून नाक्यापर्यंत जातो आहे, प्रत्येकाच्या पायाला लागून घराघरापर्यंत पोचतो आहे। आजूबाजूला इमारती आहेत, दवाखाने आहेत, समोरच खाण्याचे पदार्थ लोक चवीने खात आहेत, त्याच्यामुळे जास्तच आरोग्याला धोका निर्माण झालेला आहे। आमच्या शाखा प्रमुख प्रवीणाताईंनी सांगितल्याप्रमाणे आम्ही घसा फाडून BMCला निवेदन करतोय। आजपर्यंत आम्ही निवेदनच करतोय, ह्याच्या पुढचं पाऊल उचलायला लागू नये याची खबरदारी आता शासनाने। शाखा से बोल रही हूँ। यहाँ पे इतनी गंदगी हो रही है कि कुछ समझ में ही नहीं आ रहा है और कोई कुछ करता नहीं है। बड़े बड़े लोग आकर जाते हैं, कोई कुछ ये करने का नाम ही नहीं ले रहा है। हमारी ताई है कि वो भी थोड़ा आगे बढ़ रही है, शशि दादा है, प्रमिला ताई है, हम लोग हैं उनके सपोर्ट में जो है सब भी लोग खड़े हुए हैं। और बिल्डिंग में देखो, पीछे देखो, इतनी गंदगी रह रही है कि आने जाने में बहुत लोगों को तकलीफ हो रही है। बाजू में साईं मंदिर है, मंदिर के बाजू में शौचालय है, इतनी बदबू आती है कि पूछो ही मत, वहाँ जाने का दिल ही नहीं करता है। ये है कि हम महिलाएं अब आगे बढ़ रहे। अगर BMC वाले ध्यान नहीं दिए तो हम महिलाएं आगे बढ़ेंगे। मंदिर तोड़ने की इजाजत नहीं है, कचरा हटाने की इजाजत नहीं है। हम लोग कितना कोशिश किए मंदिर बहुत लोग ने तोड़ दिया, कचरा पेटी नहीं हटा रहे। यहाँ पर जो सीनियर सिटीजन है वो लोग कितनी प्रॉब्लम होती है जाने को आने को, ऐसा नहीं मिलता है जाने के लिए। दुकानपत्ती आती है, उसमें बड़ी रास्ता नहीं मिलता है, पूरे रोड पर कचरा हो जाता है। शौचालय भी इसमें बाथरूम में इतना पास आता है, तो यहाँ पे सब खुला हाथ खुलवाया सब दुकान भी है वहाँ पे, हम लोग सुनवाई नहीं करते। हम लोग क्या कर सकते हैं? इसके लिए हम प्रमिला ताई, शशि दादा और पालकर ताई सब मिल के सब काम कर रहे हैं। हम लोग इनके साथ में, ये लोग आगे आगे से चल रहे हैं, इनके साथ में हम लोग पीछे चल रहे हैं। सारी महिलाएं भी चल रही हैं साथ में, मगर आगे वो ऊपर वाले सुन नहीं रहे। बताइए इसके लिए हम क्या कर सकते हैं? वो लोग नहीं सुनेंगे तो हम आप जाके अब उसको कचरा पेटी तोड़ेंगे। BMC में हमने किया है, वो नहीं सुने। अब हम कचरा पेटी तोड़ेंगे, उनको जो करना है हम कर देंगे। अब हम महिलाएं मिलकर देख लेंगे, जो भी करना है हम सब महिलाएं करेंगे। शौचालय भी तोड़ेंगे, शौचालय भी तोड़ेंगे। और BMC वाले अगर नहीं सुन रहे तो हमारी सब महिलाएं मिलकर उसे तोड़ने का हम भी लोग आगे बढ़ेंगे। हम लोग महिलाएं में इतना दवा है, हम तोड़ सकते हैं। हम लोग अपने पे इतना ये रख रहे हैं और ये करना ही माझे शौचालय अशा ठिकाणी आहे, त्याच्या बाजूलाच अगदी लागून मंदिर आहे आणि त्याच्या बाजूलाच चक्की आहे। त्या बाजूलाच अगदी दरवाजा उघडतो, जे उतारी आहे तिकडे, आणि लोक तिकडे जातात। त्यांना 1000 वेळा सांगितलेलं, आम्ही सगळ्यांनी सोसायटीवाल्यांनी खाली येऊन सांगितलं हा दरवाजा बंद करा, इकडून हा एंट्री देऊ नका, एंट्री समोरून आहे। तरी सुद्धा ती लोक ऐकत नाहीयेत। आम्ही लेटरही दिलेलं आहे, त्या दुकानाला सांगितलेलं आहे, वारंवार त्यांना समजून सांगितलेलं आहे, तरी सुद्धा ती बोलतात आज करू, उद्या करू, परवा करू, आम्ही हा दरवाजा बंद करणार। जर ती लोक दरवाजा बंद करणार आहेत असं बोलतायत आणि ऐकत नाहीये, तर मग या रहिवाशांना घेऊन त्यांच्या संमतीने ते तोडावं लागेल। आणि जेव्हा पब्लिक येतं किंवा रहिवाशी समोर येतात ना, तेव्हा कोणाचं चालत नाही। कारण BMCला सांगून जर BMC काही करू शकत नाहीये, तर आपले लाडके मुख्यमंत्री आहेत आपले एकनाथजी शिंदे साहेब, त्यांनी जसं सांगितलंय जिथे घाण आहे तिथे स्वच्छता तुम्ही करायची। जी लोक ऐकत नाहीत तुम्ही स्वतःहून पाऊल टाकायचं आणि जसं तुम्हाला वाटतं तसं तुम्ही स्वच्छता करा। त्याप्रमाणे आम्ही करणार आहोत आणि रहिवाशी पण तयार आहे, त्यांच्या मदतीनेच आम्ही करणार आहोत। कारण जर मंदिर मोठं होतं, मंदिरला तोडू शकता आणि शौचालय पुढे घेऊ शकता, हा कुठला नाहीये। तुम्ही शौचालय बाजूला घ्या, शौचालय तोडा, जर त्याची गरजच नाहीये तर ते ठेवलंय कशाला? घाण घ्यायला, दुर्गंधी पसरवायला, बाजूला लोकांची इथे पिठाची चक्की आहे, त्या चक्कीमधून पीठ घेऊन जात आहेत, रोगराई पसरवायला किंवा सगळीकडे घाण पसरवायला ठेवलंय इकडे। जसे मुख्यमंत्री आम्हाला सांगतात त्याप्रमाणेच आम्ही इथे पाऊल उचलणार आहोत आणि मुख्यमंत्र्यांकडेच आम्ही आता निवेदन देणार आहोत की BMC आमचं ऐकत नाहीये, तर सगळे रहिवाशी मुख्यमंत्र्यांकडे निवेदन देणार आहोत। जय हिंद। आणि आपल्या या एरियात एक सुलभ शौचालय ठेवण्यात आलं। गेली कित्येक वर्ष, 20 वर्ष मला वाटतं झाली असेल या शौचालयाला। पूर्वी बैठी घरं होती, गरज होती,
आज त्याची गरज राहिली नाही, कारण सगळीकडे बिल्डिंग झाल्या आहेत, प्रत्येकाच्या घरात आता शौचालय आले. हा शौचालय जो वापरला जातो हा बाहेरची लोक जी येतात ती लोक वापरतात. आपले इथले रहिवासी कोणी वापरत नाही. तर आमची इच्छा आहे हे घेऊन जावं, कारण याच्यामुळे दुर्गंधी पसरत आहे आपल्या पूर्ण एरियात. बाजूला मंदिर आहे, समोर डिस्पेन्सरी आहे, येतात इथून येताना गणपती येत आहेत, बऱ्याचशा देव्या येतात, त्यांना या सगळ्या या शौचालयासमोरून ही सगळ्या मिरवणुका जातात. ही कुठपर्यंत योग्य आहे मला हा विषय आता जसा आपल्या श्रद्धेचा झाला आहे. तर एक विनंती शिंदे साहेबांना आहे, आपले जे मुख्यमंत्री आहेत त्यांनी आता याच्यात लक्ष घालावं, कारण BMC इथली महानगरपालिका काही लक्ष देत नाही आहे किंवा इथले बाकीचे पुढारी पण काही लक्ष देत नाही. आमच्या नशिबाने आम्हाला आता ही जी नवीन शाखा चालू झाली आणि इथल्या ज्या शाखा प्रमुख आहेत सावंत मॅडम ह्या जितका हेल्प करत आहेत त्याला आपल्या लोकांनी पण चांगला प्रतिसाद दिला आहे. विनंती परत एकदा करतोय, हे शौचालय इथून. जय शिवराय, जय महाराष्ट्र सर्वांना. मी उपशाखा प्रमुख विकास शिंदे, शाखा प्रमुख शशिकांत सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली आणि शाखा प्रमुख महिला प्रवीणाताई सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली जो काही आज कार्यक्रम झाला त्याच्या संदर्भात मी एवढंच बोलेन की आपल्या 88 क्रमांक शाखा जी आहे त्या परिसरामध्ये सतत कचरा जास्त वाढत चाललेला आहे. त्या संदर्भात मी थोडंफार बोलेन. जे स्थानिक रहिवासी आहे त्यांची सतत कंप्लेंट येते की कचरा हा वाढत चाललेला आहे, कचरा हा पूर्ण रोडवरती येत आहे. तर त्याचं कारण असं आहे की BMCने थोडं लक्ष दिलं पाहिजे, थोडंसं दुर्लक्ष होतं आहे. त्याचं सांगायचं तात्पर्य असं आहे की जी हॉटेल लाईन आहे त्यांच्याकडे त्यांची गाडी प्रत्येक ठिकाणी फिरत असते, पण ती काही सध्या फिरत नसेल, त्यामुळे ते स्वतःचा कचरा इकडे येऊन टाकतात आणि त्याप्रमाणे तो कचरा हळूहळू वाढत चाललेला आहे. तर याच्याकडे थोडं लक्ष द्यावं. आणि आम्ही 8 महिन्यापूर्वी देखील त्यांना कंप्लेंट केली होती. शाखा प्रमुख शशिकांत सावंत, प्रवीणा सावंतताई आणि आपले 89चे शाखा प्रमुख संतोष नाईक साहेब आणि उपशाखा प्रमुख आकाश चौरसिया आणि आमची सर्व टीम ही सुद्धा त्या कंप्लेंटमध्ये इन्वॉल्व आहे, पण BMC काय लक्ष देत नाही आहे. माझी एवढीच विनंती आहे BMCला की त्यांनी त्यांचं काम करावं आणि स्थानिक रहिवासी जे आहेत त्यांना पुरेपूर न्याय द्यावा, हीच माझी विनंती. जय हिंद, जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र. मी मुरलीधर दत्ताराम नाईक, शाखा प्रमुख 89मधला. आज जे ताईने खूप मोठा कार्यक्रम घेतला आधी मेन रोडवरती, दत्त मंदिरला मेन रोडवरती, ते पण एवढा कचरा जमा होतो ना, लोक बिंदास कचरा आणून तिकडे टाकतात आणि BMCला वारंवार आम्ही कंप्लेंट करून पण तिकडे कोणी लक्ष दिलं. पण आज ताईने आणि शशिकांत सावंत शाखा प्रमुख दोघे महिला पुरुषांनी याने त्यांच्या मागे लागून आज त्याला थोडं साफ करून घेतलं आहे. पण हा कार्यक्रम ॲक्च्युली मोठ्या मोठ्या सोसायटीमध्ये होत नाही. हे लोकांना गेल्यावर सांगतात, ते लोक सांगतात का तुम्ही गाडीमध्ये कचरा टाका, पण इकडे स्लम एरिया आहे, तिकडे कचरापेटी बघा कुठे मेन रोडवरती आली आहे. वरसून बाजूलाच साईबाचं मंदिर आहे, ते मंदिर पण तोडलं, मग तो कचरापेटी पण तोडून टाका आणि जी गाडी BMCची फिरवते तशी फिरवून कचरा जमा करा ना. जे इथे राहतात रहिवासी त्यांना वास बघा किती घाण राहतो. आणि आता डेंग्यू मलेरियाचे प्रॉब्लेम एवढे आहेत की लोक हॉस्पिटलमध्ये पण लाईन लागली आहे. मुख्यमंत्री म्हणतात पुरं मुंबई साफसुथरे करायचे, साफसुथरे. आम्ही पण त्या माध्यमातून आम्ही दिवसरात्र साफ करतो, पण BMCचं त्या लेवलला आम्हाला सपोर्ट मिळत नाही. PNT कॉलनीच्या गेटच्या बाजूला पण आता चक्रा हॉटेलच्याकडे जे कचरापेटी होती ती बंद केली. आम्ही मानतो चल ठीक आहे, पण तो टोटल कचरा PNT कॉलनीच्या गेटवर जातो आहे, ती पण आम्ही कंप्लेंट केली, फोटो काढून पाठवले BMCला. पण BMC बोलतो नाही, गाडी आले हे काय करणार नाही, आम्ही देऊच नाही कचरापेटी. मग सगळ्यांना बंद करा आणि प्रत्येकाच्या विभागामध्ये गाड्या पाठवा. कचरापेटी तर BMCने दिल्यात ना, घरोघरी घरघंट्या पाठवल्यात ना, राऊंड मारतात ना ते लोक. मग तेव्हा आपापल्या टायमानुसार सगळ्यांना सांगा कचरा पकडा. सगळ्या हॉटेलचे चिकनचे हॉटेल आहेत त्यांना सगळं चिकन सगळं साफ करून कचरापेटीमध्ये पडतात. आणि आता पावसाळ्यात तर 4-4, 5-5 दिवस साफ पण करत नाहीत. कचऱ्याचा ढिगारा पडतो, पुरा वास एवढा काय, म्हणजे लिटल तिकडून जाताना नाक बंद करून जायला लागतं. तर जरा कृपया याच्यावरती लक्ष द्यावे BMCने आणि आम्हाला सपोर्ट करेल. आम्ही पण तुम्हाला सपोर्ट करणार. तुम्हाला काय प्रॉब्लेम असेल तर आम्हाला सांगा, आम्ही तुमच्यासाठी मदत असणार. तुम्ही कुठे काम करणार तुमच्याबरोबर आम्ही खांद्याला खांदा हात लावून काम करणार. कारण का आमचे मुख्यमंत्री सकाळी पहाटे लवकर उठून कामाला लागतात, तर आमचं पण काम आहे. आम्ही जनतेच्या कामासाठी आम्ही नेहमी सतर्क आहोत. जय हिंद, जय महाराष्ट्र. थँक्यू.